स्माइल वेलकम. आजच्या सेशनमध्ये आपल्या सर्वांचे स्वागत आहे. वेलकम वेलकम वेलकम. सगळ्यांनी आपले शक्य असल्यास कॅमेरे ऑन करायचे आहेत. आज आपल्या सेशनच्या शेवटच्या अगदी अंतिम दिवसाकडे आपण आलेलो आहे. दिव्य रेखीच्या शक्तीनी तुमच्या जीवनात एक सकारात्मक बदल मी घडवण्याचा आणि माझे 100% तुमच्याकडे पर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करत आहे. कालपर्यंत आपण ज्या काही गोष्टी शिकलो आहेत त्यात तुम्हाला कुठे काही डाऊट्स आहेत की सगळ्या गोष्टी समजल्या आहेत? स्वप्नाली मॅम, आर्या मॅम. स्वप्नाली मॅम, तुमचा एक्सपिरियन्स शेअर करता तुम्ही 1-2 मिनिटात? हा, मला म्हणजे असं रिलॅक्स वाटते. पूर्वी राग यायचा, आता येत नाही. आणि पहिलं मन एकाग्र होत नव्हतं, आता ते पटकन होतं. होत आहे ना? आता हा पण कंटिन्यू प्रॅक्टिस करा. ज्यांना शक्य होत असेल त्यांनी रेकीची जी नवीन बॅच चालू होते लेवल 1चीच, ती रिपीट करायची असेल तर रिपीटही करू शकता. ती संध्याकाळी 8:30 वाजता राहणार आहे. या ग्रुपवर मी रेकॉर्डिंग सेंड करेलच, पण तुम्हाला जर वेळ असेल तर तुम्ही रिपीट पण करू शकता. चालतंय चालतंय. हा, म्हणजे अजून काही डाऊट्स असतील, काही क्वेरीज असतील तर त्या सेशन ऐकता ऐकता क्लिअर पण होतील आणि विचारता पण येतील. हा, ठीक आहे. थँक्यू मॅम. हम्म. आर्या मॅम, तुम्ही तुमचा एक्सपिरियन्स शेअर कराल 2 मिनिटात? हा. बोला. सेशन सेशन 9 दिवसाचे खूप छान वाटले. मॅडमनी सगळं छान प्रकारे शिकवलं आणि काही डाऊट नाही राहिले, कारण सगळं गोष्टी क्लिअर करून सांगितल्या. आणि काही म्हणजे हे असलं तर लगेच हे न करता प्रत्येक गोष्ट समजून सांगितली. येस, कारण थँक्यू. मी पण 2-3 वेळा त्यांना काही क्वेश्चन विचारले, त्याचं मला सोल्युशन सांगितलं त्यांनी. खूप छान अच्छा, प्रकारे फक्त छान आपल्याला आपला वाटलं पण. कॉन्फिडन्स वाढवायचा आहे मॅडम. हो आपल्याला हो कॅमेरा ऑन करून पण बोलता आलं पाहिजे. हो हो. हा, या नाही, ते आता तुम्ही मुलगी आठ वगैरे दहा. असते म्हणून नाही करत. काय म्हंटल? मुलगी वगैरे हे करते म्हणून मी कॅमेरा ऑन नाही केला. अच्छा, हो. पण आपल्याला असं आपल्याला अजून रेकीची प्रॅक्टिस करायची 21 डेजची. आणि हो हो आपल्याला हा जो काही आपला सेल्फ डाऊट असेल ना, तर आपण तो सगळा रिमूव्ह करणार आहोत. येस. हो. हा, ओके, थँक्यू. अर्चना राणे मॅम, तुम्ही ऑन करता कॅमेरा? तुमचा एक्सपिरियन्स शेअर कराल? हॅलो मॅम. नमस्ते. नमस्ते. कुठून आहात तुम्ही? मी जळगावहून आहे मॅडम, महाराष्ट्र जळगाव. येस. तर माझे 1-2 सेशन मिस झाले थोडे मध्ये, आणि लास्टला पण थोडा प्रॉब्लेम येतो, त्याच्यामुळे थोडं मला लवकर निघावं लागतं, लिव्ह बरं. करावी लागते मीटिंग. पण तरी त्यातल्या त्यात म्हणजे माझा 9-10 दिवसाचा एक्सपिरियन्स खूप छान आहे. दिवसभर हेच सुरू असतं डोक्यात, अफर्मेशन द्यायचे आहे, हे विसरायचंय, ते विसरायचंय. सारखं तेच असतं आणि हे बुक सारखी जवळ असते. व्हेरी गुड, व्हेरी गुड. मॅमने काय सांगितलंय, डे बाय डे सर्व लिहून काढलंय. फक्त थोडं वाईट वाटतं की मला थोडं 6:30 नंतर थोडं स्किप करावं लागतं, पण तरी बरं. रेकॉर्डिंग बघून येस. होऊन जाते. हो, खूप अच्छा. पॉझिटिव्ह थिंकिंग सुद्धा झाली आहे मॅम. तुम्हाला आणि वाटलं तर तुम्ही संध्याकाळी 8:30ची जी नवीन बॅच चालू होते आहे ती रिपीट करू शकता. ओके ओके, नक्की करणारच आहे मॅम. हा हा. एक बॅच रिपीट केल्यानंतर मग सेकंड आणि थर्ड लेवलला जाण्याचा विचार येस करते. येस, व्हेरी गुड. मला हो, हे कारण डिसिजन खूप आवडलं. हो, की जे खरंच, कारण की म्हणजे जोपर्यंत आपण मी तर हाच डिसिजन. प्रत्येकालाच म्हणेल, ज्याला शक्य असेल ना ती बॅच रिपीट केल्यानंतर तुम्ही सेकंड आणि थर्ड लेवल करा. कारण आपल्याला अजून कुठे डाऊट असतील तर ते क्लिअर होतील. येस. बॅचही रिपीट करणार आणि ज्या नोट्स काढले त्यातही अजून काही इम्प्रूव्हमेंट काय करायचं, आणि मग सेकंड लेव्हल करता तसं तुमच्याशी मी नंतरच्या बॅचला मग येस डिस्कस करेल मॅम. येस आणि येस नक्कीच जॉईन होईल. येस येस, पण थँक्यू. खूप छान मॅम तुमची समजवण्याची पद्धत, असं वाटतं आपली फ्रेंडच बसलीये समोर. आपण असं भीती सगळे नाही वाटत. वेगवेगळ्या एजचे फ्रेंड्स आहोत. हो हो.
त्यातल्या त्यात तुम्ही खूप लहान आहे तरी असं वाटतं नाही हे आपल्या मॅडम आहेत. थँक्यू. खूप छान मॅडम. खूप ग्रॅटिट्यूड थँक्यू. तुम्हाला खूप. तुम्हाला पण. तुम्ही फक्त थँक्यू. 21 दिवसांची प्रॅक्टिस सुरू ठेवा. जेव्हा आपलं हो. सेशन सुरू होईल ना, तर आपली प्रॅक्टिस सुरू करा. तुम्ही आज रिकॅप करणारच आहे ना मॅम कशी हो प्रॅक्टिस करायची? हो हो हो, ठीक आहे. नक्की नक्की. येस. अजून थँक्यू. थँक्यू वन्स अगेन. थँक्यू. थँक्यू सो मच. थँक्यू. चला आज आपण सेशन सुरू करूया. खूप छान वाटलं तुमच्यासोबत नवीन नाती जोडण्यात. खूप आनंद वाटला मला पण. आपण आणि एक बघा, रेकी तुम्हाला देता देता तुम्ही घेता घेता थकाल, पण रेती थकणार नाही आहे. तुमच्या जीवनात, प्रत्येकाच्या जीवनात जेव्हा तुम्ही प्रॅक्टिस चालू कराल, तर प्रत्येकाच्या जीवनात इतके सकारात्मक आपण बघितलं की प्रत्येकाने छोटा छोटा एक्सपिरियन्स शेअर केला. कोणाचे कामं लवकर होत आहे, कोणाचा दिवस छान जातो आहे, कोणी सतत पॉझिटिव्ह विचार करत आहे. तर ही प्रॅक्टिस चालू करा. जेव्हा तुम्ही 21 दिवसाची सलग प्रॅक्टिस कराल ना, तेव्हा तुम्हाला तुमचं ट्रान्सफॉर्मेशन जाणवेल की हीच ती मी होती का, जी मी 1 महिन्यांपूर्वी होती. की मला जर 1 महिन्यात एवढा फरक पडतो आहे, तर मला कुठेतरी बदल झाला आहे. तर ह्या दिव्य रेकी शक्तीच्या ऊर्जांचा अनुभव तुम्ही सतत आता यापुढे तुमच्या आयुष्यभर घेणार आहात. आपण आज पहिल्यांदा आपला टॉपिक घेऊया की डेली प्रॅक्टिस कशी करायची, आणि मग मी तुम्हाला झिबूचे जे सिम्बॉल्स असतात ते तुम्हाला झिबूच्या सिम्बॉलचा आपल्या रेकीशी काहीही एक संबंध नाही आहे. ते एंजेलिक सिम्बॉल्स आहे. जसं रेकी एनर्जी आहे तसं एंजल्स पण असतात. एंजल म्हणजे तुम्हाला थोडीशी कल्पना देऊन देते. एंजल्स म्हणजे देवदूत. आधी देवांचे दूत यायचे, आपण म्हणतो ना फरिश्ते असतात, काहीतरी येतात बा देवाच्या रूपात आपली मदत करतात. तसंच एंजल म्हणजे हे आपल्या प्रत्येकाचे एंजल्स असतात. आणि त्याचे वेगवेगळे टाइप्स असतात. जे आपले आई वडील जे हयात नसतात, कोणी जवळचा व्यक्ती गेलेला असतो, ते आपल्याला माहिती आहे नेहमी पॉझिटिव्ह ब्लेसिंग देत असतात. तर तेच आपले एंजल्स असतात. तर आजूबाजूचे एंजल्स आपल्याला, आपण आपल्या आजूबाजूला लहानपणापासून एंजल्स असतात, पण ते दिसत नाही. एकतर आपले आजी आजोबा, कोणीतरी घरातली अशी व्यक्ती जी आपल्यावर खूप प्रेम करत असते आणि ती नेहमी आपल्याला प्रोटेक्ट करण्याचा प्रयत्न करते. तर हे सगळे जे मी आता सिम्बॉल्स तुम्हाला सांगणार आहे ते एंजेलिक सिम्बॉल्स आहेत. झिबू सिम्बॉल्स जे एंजेलिक सिम्बॉल्स आहे ते तुम्ही विदाऊट अट्युनमेंट तुम्ही हातावरती ड्रॉ करू शकता. आणि ते ड्रॉ करायचे प्रत्येक छोट्या छोट्या गोष्टींचे बेसिक सिम्बॉल्स देणार आहे. त्याचा मोठा कोर्स आहे, पण मी बेसिक सिम्बॉल्सचे तुम्हाला गरजेचे. आपल्याला पहिल्यांदा तर हेल्थ पाहिजे, आणि आपल्याला प्रेम पाहिजे आहे, आणि पैसाही पाहिजे. तर या 3 गोष्टींचे मी बेसिक सिम्बॉल्स तुम्हाला ड्रॉ करायला शिकवणार आहे. ठीक आहे. तर आज आपण स्क्रीन शेअर करूया. आणि आपला आजचा टॉपिक आहे जो डेली प्रॅक्टिस. पहिल्यांदा डेली प्रॅक्टिस काय करायची आपल्याला. सकाळी उठल्यानंतर मी पहिल्यांदा सांगितलं आहे की उठल्या पासून आपलं जेव्हा दिनचर्या, आपले जे डेलीचे आपले जे कामं असतात, ब्रश करणं, आंघोळ करणं, ते त्या अगोदरच आपल्याला आपली डेली प्रॅक्टिस, म्हणजे आपण उठल्याबरोबर आपल्याला ग्रॅटिट्यूड करायचंय. पहिल्यांदा उठल्याबरोबर ग्रॅटिट्यूड करायचंय. काय करायचंय? ग्रॅटिट्यूड. आणि आपल्याला एव्हरी मॉर्निंग हे 5 सेंटेन्स तुम्हाला स्वतःला म्हणायचे, लिहायचे, म्हणायचे आहेत. हे लिहून घ्या तुम्ही. आय एम द बेस्ट. येस, आय एम द बेस्ट. आय कॅन डू इट. गॉड इज ऑलवेज विथ मी. God is always with me. I am a winner. Today is my day. हे उठल्याबरोबर आपल्याला आपली ग्रॅटिट्यूड केल्यानंतर स्वतःसाठी हे अफर्मेशन कंपल्सरी द्यायचे. आपलं ग्रॅटिट्यूड करायचे, सगळ्यांचे आभार मानायचे. तुम्ही कुठली प्रार्थना म्हणत असाल ती प्रार्थना म्हणा, धरणी मातेचे आभार माना, आणि आपल्याला हे स्वतःसाठी पहिल्यांदा अफर्मेशन द्यायचे.
झालंय लिहून? हो. येस. हे झालं. पहिल्यांदा ग्रॅटिट्यूड करायचं उठल्याबरोबर. त्यानंतर आपल्याला हे आपल्या स्वतःला हे 5 वाक्य रोज गादीत असतानाच, आपण जेव्हा बेडवर राहू तेव्हाच आपल्याला हे वाक्य डोक्यात घोकायचे आहेत अक्षरशः. जसं आपल्याला म्हणायचंच आहे हे की नाही, आय एम द बेस्ट, आय एम द बेस्ट, आय एम द बेस्ट, आय कॅन डू इट, आय कॅन डू इट, टुडे इज माय डे, टुडे इज माय डे, टुडे इज माय डे, आय एम द विनर, आणि गॉड इज ऑलवेज विथ मी. देव काय आहे, प्रत्येक क्षणी माझ्या सोबतच आहे. ओके. त्यानंतर आपल्याला आपले जे दिनचर्येचे कामं असतील तर करायचे आहे. आणि मेडिटेशन, जे 7 चक्रांचं मी मेडिटेशन सांगितलं, 7 चक्रांचं मेडिटेशन शक्य असल्यास ब्रह्ममुहूर्ताला करणं. कारण की मेडिटेशन असं की असतं की जर तुम्ही त्या ब्रह्ममुहूर्ताला एकदा सुरू केलं, किंवा मग सूर्योदयाच्या पहिले, मॅम आम्हाला डब्बा असतो, मॅम उठणं होत नाही, थंडीचे दिवस आहे, ठीक आहे, होईल, सवय होईस्तोवर थोडा टाइम फिक्स करा, थोडा वेळ द्या, हळूहळू जमेल, एकदम जमणार नाहीये, बरोबर ना. हळूहळू सकाळी पण सूर्योदयाच्या पहिले करा, जेणेकरून फक्त 20 मिनिटं जातील. किंवा जे काही प्रॅक्टिस आपण, मी जे तुम्हाला रेकॉर्डिंग एक आहे, मी ते स्पेशली रेकॉर्डिंग तुमच्यासोबत शेअर करेल, की त्यामध्ये 7 चक्राचं मेडिटेशन किंवा मग 7 चक्राचा मंत्र घेऊ शकता. तुम्ही काय करू शकता, लम पासून जे आपण 7 चक्राचे मंत्र लिहिले आहेत, बरोबर, हो. तर त्या मंत्रांचं काय करायचंय, आपल्याला खाली 2 मिनिटं आपल्याला आपल्या रूट चक्रावर कॉन्सन्ट्रेट करून लम म्हणायचंय, बरोबर. मग 2 मिनिटं अजून आपल्या स्वादिष्टान चक्रावरून वम म्हणायचंय. असं करता करता ओम पर्यंत यायचंय, खालून पर्यंत, खालून पासून वरपर्यंत. एक तर तुम्ही ही पद्धतीने करू शकता किंवा रेकॉर्डिंग बघून करू शकता. मी 7 चक्राचं तुमच्याकडनं मेडिटेशन करून घेतलेलं आहे, त्याच्यात एका रेकॉर्डिंग मध्ये ते मी टाकलेलं, युट्यूबला पण अवेलेबल आहे, तुमच्या सगळ्यांसोबत शेअर पण करते, स्पेशली टाकते की 7 चक्रा मेडिटेशन. त्यात मी स्पेशली असं मेन्शन करते की 7 चक्रा मेडिटेशन आहे, ते तुम्ही ऐकायचं आहे, आणि ऐकता ऐकता डोळे हलके बंद करून रेकीला कॉल करायचं आणि मग मेडिटेशन सुरू करायचं. ज्यांना शक्य होत असेल त्यांनी सकाळी ब्रह्ममुहूर्ताला चालू करा, 4, 4:30, 5, किंवा सूर्योदयाच्या पहिले. आणि नसेल शक्य होत असेल आणि घरात कोणी नाही आहे, अशा वेळेस तुम्ही शांततेने बसून कधीही मेडिटेट करू शकता. अगदी झोपायच्या अगोदर, म्हणजे जेवण झालंय, घरात कोणी 9, 9:30 वाजता आणि डिस्टर्ब करणार नाही, असे 20 मिनिटं काढायचे आपल्याला आणि पूर्ण बॉडीला फोकस करून मेडिटेट करायचंय, न चुकता करायचंय. 21 दिवस, किती दिवस, 21 डेज. याला पिरियड्सचं बंधन नाही आहे, याला कशाचं, रेकीला आपण जेव्हा कॉल करतो आहे यामध्ये कशाचंही आंघोळ करणं गरजेचं नाही. मेडिटेशनच्या अगोदर तुमची इच्छा असेल तर करा, नाही तर तुम्ही मनाने शुद्ध होऊन मेडिटेशनला बसा. रेकीला तुम्ही कधीही कॉल करू शकता, त्याच्यात कुठलंच बंधन नाही आहे. तुम्ही सेल्फ हिलिंग रोज करू शकता. चक्रांचं बॅलन्सिंग, चक्रांचं मेडिटेशन पण तुम्ही डेली करू शकता. आपल्याला सलग 21 दिवसांची प्रॅक्टिस करायची आहे. माझं शक्य झालं असतं तर मीच तुमचं मेडिटेशन करून घेतलं असतं. कळालं का, लिहून घेतलं का आपल्याला कुठला सिक्वेन्स लावायचा आहे? हो, 7 चक्राचं खालून वरपर्यंत. हा, खालून वरपर्यंत आपल्याला मेडिटेशन करायचंय. त्यानंतर पंचक्रोमी. आपल्याला अजून काय करायचं आहे बघा, मी तुम्हाला म्हटलं होतं प्रत्येकाचा वेगवेगळा प्रॉब्लेम आहे. कोणाचा मुलांच्या जॉब बद्दल आहे, कोणाचा मुलांच्या लग्नाबद्दल आहे, कोणाचा रिलेशनशिपचा प्रॉब्लेम आहे. प्रत्येकाचा प्रॉब्लेम काय डिफरंट आहे. तसे तुम्हाला मी अफर्मेशन लिहायला सांगितलं होतं की तुम्ही ते अफर्मेशन लिहा.
की जो काही असेल की मला मला इथे माझी इथे नोकरी लागलेली आहे, की मला परमसुख समाधान प्राप्त झालेलं आहे, किंवा हे अफर्मेशन काय करायचं, जे काही तुमचा उद्देश आहे की असं असं झालं पाहिजे बाबा, तो उद्देश आपल्याला प्रेझेंट परफेक्ट टेन्स मध्ये लिहायचा आहे. मी त्या दिवशी पण सांगितलं, मैं स्वस्थ हूँ, मस्त हूँ, तंदुरुस्त हूँ, जबरदस्त हूँ, हे तर म्हणतच राहा, पण त्यात म्हणा मला मला ईश्वराच्या कृपेने प्रचुर मात्रामध्ये धन माझ्याजवळ आहे, असं काहीतरी, की तुम्हाला पैशाचं असेल तर पैशाच्या रिलेटेड असं काहीतरी लिहा. ते तुम्हाला काय करायचं, 3 टाइम्स रेकॉर्ड करायचंय, आपल्या मोबाईलवर रेकॉर्ड करायचं, आणि सकाळी ऐकायचं, रात्री झोपताना ऐकायचं, सकाळी ऐकायचं, रात्री झोपताना ऐकायचं, असं सलग करा. ज्या गोष्टी पाहिजेत, समजा तुम्हाला पाहिजेत की माझं घर, मी एक सुंदर घर घेतलेलं आहे, किंवा माझ्याकडे एक सुंदर घर आहे, माझ्याकडे सुंदर गाडी आहे, किंवा कुठलंही ह्या नाव लिहा, तुम्हाला पर्टिक्युलर त्या गाडीचं, ती गाडी घ्यायची आहे, त्याचं नाव तुम्ही डोक्यात हे करा, की इमॅजिन करा की ती गाडी तुमची झालेली आहे, तर तसं अफर्मेशन पण लिहा. मी तुम्हाला अफर्मेशन कसे लिहायचे त्या दिवशी सांगितलं, आणि पर्टिक्युलर कुठल्या गोष्टीसाठी अफर्मेशन लिहायचे आहे ते तुम्ही तुमचं डिसाईड करायचंय. जनरल अफर्मेशन मी सांगितले तुम्हाला, की जनरल अफर्मेशन कसे लिहायचे, बरोबर. हा, आता आता त्याच्यापेक्षा तुम्हाला जर व्हॉट एक्झॅक्टली यू वॉन्ट, तुम्हाला एखादी गोष्ट कुठली पाहिजे, पर्टिक्युलर प्रत्येकाच्या गोष्टी वेगवेगळ्या आहे की नाही, प्रत्येकाचे प्रॉब्लेम्स वेगवेगळे आहेत, कोणाला इकॉनॉमिकल प्रॉब्लेम आहे, कोणाला मुलांच्या रिलेशनचा प्रॉब्लेम आहे, कोणाच्या हेल्थचा प्रॉब्लेम आहे, कोणाला सतत बॉडी पेन होतो आहे, कोणाला इमोशनल प्रॉब्लेम आहे, तर त्या पद्धतीने आपल्याला अफर्मेशन आपल्यासाठी द्यायचंय, स्वतःसाठी. जो काही पर्टिक्युलर प्रॉब्लेम असेल त्याच्यावर फेस करून आपल्याला काय करायचंय, अफर्मेशन देऊन आपल्याला ते रेकॉर्ड करायचं, आपल्याच आवाजात रेकॉर्ड करायचं. मनीषा मॅम, कळताय तुम्हाला? आपल्याच आवाजात रेकॉर्ड करायचं मोबाईल मध्ये, आणि सकाळी ऐकायचं आणि रात्री ऐकायचं. ठीक आहे. नंतर अजून काय राहिलं आहे, आता आपलं रुटीन, जेव्हा आपला स्वयंपाक होऊन जातो आणि आपण सकाळी सर्वात पहिले पाणी पितो, ते पण आपल्याला चार्ज करून प्यायचंय. ठीक आहे. आता तर आपण त्याला जे काही अफर्मेशन देणार आहे, पॉझिटिव्ह अफर्मेशन, एक सिंपल अफर्मेशन द्यायचंय की हे पाणी ग्रहण करून मला परमसुख, समाधान, आरोग्य, ऐश्वर्य आणि दीर्घायुष्य प्रदान होत आहे. ठीक आहे. ज्यांनी अट्युनमेंट घेतलाय त्यांनी रेकीला कॉल करून, जे रेकीला कॉल करून म्हटलंच तरी चालेल. ज्यांनी अट्युनमेंट नाही घेतलेलं आहे त्यांनी साधं एक अफर्मेशन देऊन पाणी पिऊ शकता. आणि अन्न जेव्हा आपला स्वयंपाक होऊन जातो पूर्ण, त्याच्यावर दोन्ही हात अशा पद्धतीने ठेवून काय करायचंय, आपल्याला त्याची हिलिंग करायची, ते पण सांगितलं मी. सकाळच्या स्वयंपाकानंतर देखील आणि तुम्ही नाश्ता करत असाल, 2 मिनिटं लागतील तुम्हाला. खूप वाटत असेल मॅम किती सांगता आहे, पण ह्या पूर्ण कॅल्क्युलेट केल्यानंतर तुमचा एक तासही नाही जाणार. पूर्ण पूर्ण आता पहिल्या लेवलला थोडस जास्त वेळ द्यावा लागतो, 1 तास म्हणजे अर्धा पाऊण तास जातो पहिल्या लेवलला. नंतर दुसऱ्या लेवलला आपण सिम्बॉल्स यूज करतो, या पहिल्या लेवलला कुठलेच सिम्बॉल्स नसल्यामुळे थोडा वेळ जास्त जातो. दुसऱ्या लेवलला आणि तिसऱ्या लेवलला आपल्याला खूप पॉवरफुल सिम्बॉल्स आपल्याला मिळतात, त्यामुळे आपल्याला फक्त ते सिम्बॉल्स ड्रॉ करून म्हणजे अफर्मेशन करून प्रॅक्टिस करावी लागते, आणि त्यात खूप पॉवरफुल मेडिटेशन येते. तर ते पॉवरफुल मेडिटेशन केल्यानंतर तुमचे जे काही म्हणजे पास्ट लाईफचे कर्माज असतील, तुमच्या आत्ता या लाईफचे कर्माज असतील, ते आपण रिमूव्ह करतो, आणि मग आपल्याला हळूहळू खूप म्हणजे आपण स्वतःकडे स्पिरिच्युअलिटी म्हणून आपली आध्यात्मिक जी ग्रोथ असते ती आपली खूप पॉझिटिव्हली होते, आपली फायनान्शियल ग्रोथ होते, म्हणजे बराच फरक पडतो जेव्हा आपण ते कंटिन्युअस 19 दिवस रेखीची प्रॅक्टिस करणार, कर्मा क्लिअरन्स मेडिटेशन करणार, तर याचा खूप मोठा बेनिफिट होतो. तर आपल्याला सध्या रेकी लेवल 1 मध्ये थोडीशी प्रॅक्टिस जास्त आहे. ओके. त्यानंतर अजून एक मी गोष्ट सांगितली होती, 24 हिलिंग पॉइंट्स. ज्यांचं काहीही दुखत असेल, कुठेही काही सफरिंग असेल, तर 24 हिलिंग पॉइंट्स. यानंतर काय करायचे आपल्याला, 24 हिलिंग पॉइंट्स. ते 24 हिलिंग पॉइंटची जी प्रॅक्टिस आहे ती तुम्ही, ज्यांचं काही दुखत नसेल, जे नॉर्मल आहे, त्यांनी 2-2 पॉइंट्स रोज घेतले तरी चालतील.
आणि ज्यांचं पर्टिक्युलर काही दुखत असेल, जेव्हा थायरॉइड म्हटलं होतं आपण बोलत होतो, तर त्यांनी आपल्याला रोज त्या चक्राच्या तिथे जे पॉइंट्स आहेत त्याला हिलिंग करायची आहे रेकीला कॉल करून. आणि ज्यांना काही नॉर्मल, ज्यांची हेल्दी बॉडी असेल त्यांनी 2 पॉइंट सकाळी, 2 पॉइंट संध्याकाळी अशा पद्धतीने हिलिंग केली तरी चालेल. कंपल्सरी नाही आहे की सकाळी उठल्यावरती करा. तुम्हाला दिवसातून रात्री झोपेपर्यंत कधीही वेळ मिळाला तरी तुम्ही 24 हिलिंग म्हणजे जे आपले बॉडी पॉइंट्स आहे 7 चक्राचे आणि 18 पॉइंट्स, ते सगळे तुम्ही करू शकता. 24 पॉइंट्स पुढे अजून येतात, पण 18 पॉइंट्स आता सध्या करू शकता. आणि दिवसातून जेव्हा मी हे सांगितलं होतं की ग्रॅटिट्यूड पहिल्यांदा सांगितलं होतं, मग तुम्हाला मी हे अफर्मेशन म्हणायला सांगितले, आणि तेव्हा काय करायचं, आपल्याला एनर्जी बॉलची एक्सरसाइज जी सांगितली होती, ती एनर्जी बॉल आपण सकाळीच उठल्यावरती एक एनर्जी बॉल स्वतःला टाकायचा. जो एनर्जी बॉल्सची एक्सरसाइज सांगितली होती, सकाळी उठल्याबरोबर एनर्जी बॉल घेऊन घ्यायचा, म्हणजे दिवसभर तुम्हाला दिवस कसा जाईल, फ्रेश जाईल. मस्तपैकी एक एनर्जी बॉल क्रिएट करायचा आणि तो आपण स्वतः ग्रहण करून घ्यायचा. स्वप्नाली मॅम, तुम्ही रात्रीची बॅच आता आपली नवीन सुरू होते ती अटेंड करू शकता. हा, येस. तेव्हा तुम्हाला वेळ पण मिळेल आणि मग ती प्रत्येक पॉइंट तुमचा व्यवस्थित क्लिअर होईल. 8:30 ते 9:30 आपली नवीन बॅच चालू होते आहे, ती तुम्ही अटेंड करा. म्हणजे ही रिपीट होणार आहे का पुन्हा? हो, हे सगळंच पूर्ण शिकवलं जाईल परत. कारण मी ऑलरेडी लेट जॉईन झाली आहे. हो हो, चालेल, काहीच हरकत नाही. ते पण तुम्हाला पूर्ण ती बॅच तुम्ही पूर्णतः रिपीट करू शकता. सगळे हा. जण करायचे असेल, सगळ्यांना वेळ मिळत असेल तर सगळ्यांनी रिपीट केली तरी चालेल. 8:30 ते 9:30 आहे. ओके. कारण यात थोडं मिस झालं आहे त्या हो हो, आधीचं. चालेल ना, काही हरकत नाही. समजलं का डेली प्रॅक्टिस काय करायची आहे? मी परत तुम्हाला रिपीट सांगते. पहिल्यांदा उठल्यावर ग्रॅटिट्यूड करायचं आहे. मग मी हे तुम्हाला काही सेंटेन्स सांगितलेत की हे स्वतःला सेंटेन्स बोलायचे स्वतः उठल्यानंतर. मग आपल्याला एनर्जी बॉल, स्वतःसाठी एनर्जी बॉल क्रिएट करून घ्यायचा. मग फॅमिलीच्या मेंबर्सला तुम्हाला वेळ असेल तर तुम्ही फॅमिली मेंबर्ससाठी क्रिएट करू शकतात. मुलं शाळेत जातात, बाहेर कुठे जात असतात, जॉबला जातात, त्यांना एक एनर्जी बॉल क्रिएट करून तुम्ही पाठवू शकता. आणि जे काही असतील की घरात निगेटिव्ह वाटते आहे, घराची निगेटिव्हिटी रिमूव्ह करण्यासाठी तुम्ही एनर्जी बॉल क्रिएट करू शकता. एक आपल्याला अर्थ हिलिंग, तुम्ही कधीही हे एनर्जी बॉल पाठवू शकता तुमच्या वेळेनुसार. पण स्वतःसाठी स्वतः आपण लेडीजला उठल्यानंतर भरपूर कामं असतात, आपण स्वतः एक एनर्जी बॉल सकाळीच घेऊन घ्यायचा, आपल्यासाठी क्रिएट करायचा मस्तपैकी. आपलं थोडासा आता तुम्हाला थोडं स्वतःला वेळ देणं गरजेचं आहे. ठीक आहे. त्यानंतरचे जे आपलं सांगितलं होतं की अफर्मेशन रेकॉर्ड करून ते तुम्ही काम करता करता ऐकू शकता. तुम्ही भाजी करताय, स्वयंपाक करताय, काय करताना तुम्ही जे काही डेलीचे अफर्मेशन मी ऐकायला सांगितलं ते तुम्ही ऐकायचे, तुमच्या आवाजात रेकॉर्ड करायचे, ऐकायचे. नंतर तुमची जी 7 चक्राची प्रॅक्टिस असेल ती तुम्ही शक्य असेल, मी तर 99% हेच सांगेल की तुम्ही शक्य असेल तर ब्रह्ममुहूर्ताला करा, म्हणजे सूर्योदयाच्या पहिले. नसेल शक्य तर दिवसातून एकदा तरी तुम्ही 7 चक्राला कॉन्सन्ट्रेट करून हील करण्याचा प्रयत्न करा. बॉडी हिलिंग पॉइंट पण दिवसातून तुम्ही कधीही करू शकता. आणि आपल्याला अन्न पाण्याला चार्जिंग, आपलं स्वयंपाक झाल्यानंतर आपल्याला दोन्ही वेळचा स्वयंपाक झाल्यानंतर आपल्याला अन्न पाण्याला चार्जिंग करायचं आहे. आणि पाणी पिताना आपल्याला चार्जच बॉटल, एक सकाळी बॉटल भरून ठेवली काचेची,
आणि त्याला अफर्मेशन देऊन ठेवलं तरी चालेल. कधीही तुम्ही दिवसभरातून त्याला चार्ज केलेलं पाणी पिऊ शकता. फिल्टर असेल तर आता पुढच्या लेवलला आपल्याला सिम्बॉल्स मिळतात, ते फिल्टरवर सिम्बॉल्स टाकायचे. नाही तर आता सध्या रेकीला ज्यांनी रेकीचं अटेनमेंट नाही घेतलं त्यांनी अफर्मेशन देऊन पाणी प्या. आपण बघितलं ना, डॉक्टरांनी पण अफर्मेशन देऊन काय काय गोष्टी केल्या होत्या. भातावरती एक्सपेरिमेंट केलेला आहे, पाण्यावरती एक्सपेरिमेंट केलाय, मी तुम्हाला झाडांवर एक्सपेरिमेंट करायला सांगितलंय. इथपर्यंत समजलं सगळ्यांना डेली प्रॅक्टिसचं? हो येस. प्रश्न मॅडम विचारू हा थोडं. हा. म्हणजे 21 वेळा रोज लिहायचं ते सांगितलं का? हॅलो. तुमचा आवाज नाही येते मॅम. हा बोला. 21 वेळा जे हा बोला. अनम्यूट करा, अनम्यूट. रेखा मॅम अनम्यूट करा. आता येतोय? हा आता येतोय. हा तुम्ही 21 वेळा रोज लिहायला जे सांगितलं होतं कागदावरती. हा, ते हा, तुम्हाला पर्टिक्युलर ज्या गोष्टीसाठी लिहायचं ते लिहायचं चालूच ठेवायचं. केलं. हा ते मी स्टार्ट केलं ते आजपासूनच. हा. पण मग ते लिहिल्यानंतर मग पुन्हा ते आपण रोज सकाळी वेगळं लिहायचं नाहीये ना? नाही नाही, रोज एक आपल्याला जेवढे दिवस ती इच्छा पूर्ण होत नाही तोपर्यंत लिहायचंच आहे. नाही नाही, 21 वेळा रोज एक एक लिहिलं ठीक आहे. मग पुन्हा आपल्याला काही एक एक आपण जसं डे बाय डे असं लिहितोय तसं लिहायचं नाहीये. लिहायचं आहे ना आपल्याला. एक गोष्ट पाहिजे ना, समजा मला पैशाच्या रिलेटेड अफर्मेशन द्यायचंय की आय एम मनी मॅग्नेट. जर मला पैशाची गरज आहे तर आपण पैशासाठी आपण अफर्मेशन देऊ. तर ते रोज जी गोष्ट पाहिजे आहे ती गोष्ट हा. 21 वेळा लिहायचीच आहे आपल्याला. ती 21 आपल्याला दिवस. जी अफर्मेशनची डायरी, विजन बोर्ड मी सांगितलंय की तुम्हाला हो काय पाहिजे त्याच्यासाठी तुम्ही येलो पेज वरती विजन बोर्ड क्रिएट करा. पिक्चर स्वरूपात आपलं व्हिज्युअलायझेशन खूप चांगलं होतं, बरोबर की नाही? हो बरोबर तर बरोबर. त्याच्यावरती रेड पेननी तुम्ही तिथे लिहा की काय पाहिजे आहे. तसंच तुम्ही डायरीमध्ये देखील रेड पेन, व्हाईट कलरच्या डायरीमध्ये येलो आहे, ब्लू पेननी ब्ल्यू लिहायचं. ब्ल्यू आणि पेननी. हा, आणि आपलं जर येलो कलरची जी डायरी असेल, पिवळ्या कलरच्या डायरीमध्ये लाल पेनाने आपल्याला अफर्मेशन्स लिहायचे आहेत. मग तुम्ही पण डेलीचे अफर्मेशन लिहू शकतात किंवा पर्टिक्युलर गोष्ट जी पाहिजे आहे, रिलेशनशिपची असेल किंवा हेल्थची असेल, ज्या सतत आजारी असतात, कुठेतरी गोष्टी दुखत असतात त्यांच्या, तर ते आपल्याला कंटिन्यू आपल्याला 21 वेळा लिहायचंय रोज. हा, आणि ते लिहिताना मग रेखी मंत्राचं आपल्याला सुरू हे म्हणायचंय? नाही नाही नाही, ना? रेकी कॉल करायची नाही, फक्त लिहत राहायचं. फक्त हा, वेळा लिहिलं मग ते जर जमा होतील 21 दिवसात आपल्याला, तर 21 मग ते दिवस नाही तशीच वही राहू करायचं आपल्याला. द्यायची. हे तर जी आपल्याला गोष्ट पाहिजे आहे ना ती आपल्याला जोपर्यंत हा, मिळत नाही तोपर्यंत करायची आहे. अच्छा. हा, 21 दिवसाचं कंपल्शन नाहीये? नाही 21 दिवस नाही, उलट म्हणजे त्या गोष्टी घडेस्तोवर. म्हणजे आता समजा तुम्ही जे रिलेशनशिपसाठी अफर्मेशन देत आहे की त्यांचा संसार सुखाने चालू आहे, हो नातवंड, हो हा हो. मला नातवंड झालेलं आहे वगैरे, हे जोपर्यंत तुमचं सुरू राहील तोपर्यंत चांगलंच आहे. अच्छा, मी कारण ते प्रश्न लिहून आणले तसे तुम्ही हा हा, काल बोलल्या ना की तसं, बरोबर. हा, म्हणून 21 वेळा रोज लिहिले की मग त्या कागदाचं काय करायचं? काहीच नाही करायचं, ते तुमच्या जवळ ठेवायचं. जेव्हा त्या हा, सगळ्या इच्छा पूर्ण होतील तर आपण ते काय करतो, आपली जी वही असतील किंवा काय असेल ते जाळायचं नाही, ते आपल्या मातीमध्ये टाकून द्यायचं, जमिनीमध्ये. टाकून द्यायचं. हा, अच्छा. इच्छा पूर्ण झाल्यानंतर, हा इच्छा पूर्ण होईस हा, तोवर लिहत राहायचं. हा लिहत राहायचं. आता ह्या आणि तुम्ही गोष्टी बरोबर आहे. हा, तुम्ही सांगितलं की राग येतो त्या व्यक्तीच्या नावाने आपण ती चिठ्ठी लिहायची. ते काय करायचं लिहिल्यावर? ती जाळून टाकायची. सकाळी लिहिली रात्री जाळून टाकायची? येस येस. तेच तेवढंच विचारायचं होतं. येस. आणि आता आपल्याला ह्या लेवलला आपण या पद्धतीने जातो. पुढच्या लेवलला आपण विश बॉक्स शिकतो. विश बॉक्स बनवायचं, त्याचं हिलिंग करायचं, आणि त्यामध्ये आपण एका वेळेस 10 इच्छा, आपल्याला कुठल्याही 10 इच्छा आपण एका वेळेस विश बॉक्स मध्ये टाकतो. आणि जेव्हा तुम्ही कंटिन्यू विश बॉक्सला हिलिंग कराल 3 महिन्यात, तुमच्या त्याच्यामधल्या बऱ्याच जणांचे इतके छान अनुभव आहे की खूप इतक्या सहजतेने त्या गोष्टी शक्य झालेल्या आहे की बस रे बस.
तर ती विशबॉक्स टेक्निक मी सेकंड लेवलला असते. सेकंड लेवलला विशबॉक्स कसा बनवायचा, कुठून घ्यायचा, किंवा घरी काही विशबॉक्सला हिलिंग कसं द्यायचं ते आपण कारण त्यावरती सिम्बॉल्स ड्रॉ करावे लागतात आपल्याला. हा, ते तुम्ही सांगितल्याप्रमाणे 21 दिवसाचं मी लिहायला सुरुवात केली. करा करा. 21 वेळा लिहिलं. हा हा. तो प्रॉब्लेम आहे माझा तो. येस येस. आपण बोलूया उद्या. उद्या जमल्यास मी तुम्हाला कॉल करते. ठीक आहे ठीक आहे. हा चालेल. ठीक आहे. इथपर्यंत समजलंय सगळ्यांना? डेली प्रॅक्टिसचं सगळं समजलं आहे? कोणाला काही डाऊट आहे? हा, वॉटरला अफर्मेशन सांगाल का परत? हे पाणी पिल्याने मला परमसुख, समाधान, आरोग्य, ऐश्वर्य आणि दीर्घायुष्य प्रदान होत आहे. काय म्हणायचं? हे पाणी पिल्याने मला परमसुख, समाधान, आरोग्य, ऐश्वर्य आणि दीर्घायुष्य प्रदान होत आहे. हे असं वॉटरला अफर्मेशन. मॉर्निंग 5:30 पर्यंत, 5:30 म्हणजे ब्रह्ममुहूर्ताला बघायचं. जर मेडिटेशन करायला उठणं शक्य होत असेल तर तुम्ही सूर्योदयाच्या अगोदर मेडिटेशनला बसा. 20 मिनिटाचं मेडिटेशन करा. कारण आणि मेडिटेशन करताना आता आपण बऱ्याचपैकी आपल्या विचारांची क्लॅरिटी आलेली, आपल्याला क्लिन्झिंग केलेलं आहे. पण तरी सुद्धा जे आपल्यामध्ये ब्लॉकेजेस आहेत ते विचार येतील. इनिशियली आपल्याला थोडासा त्रास होईल. दिवसभराच्या घटना आठवतील, पास्टच्या काही गोष्टी आठवतील. त्या सहज त्यांनी स्वीकारा की मला हा विचार का आला. हा आला. थोडासा हळूवारपणे आपल्याला त्या प्रोसेसमध्ये जायचंय. माझं शक्य झालं तर मी तुम्हाला इन्फॉर्म करेन, आणि जास्त मेंबर्स असतील तर आपण सकाळी मेडिटेशन घेऊ शकतो. या दोन्ही बॅचचं मिळून घेता आलं तरी पण मी बघेल. हो मॅम, नक्की घ्या. तुम्ही घेतलं तर आम्ही उठू तरी प्रॅक्टिस होईल. लवकर. बरं, मी कळवते तुम्हाला तसं. तुम्ही घेतलं तर आम्ही लवकर उठून बसू. ठीक आहे. प्रॅक्टिस पण होईल मॅम आणि तुमच्या सोबत. येस येस. जाऊया पुढे. हो येस. स्क्रीन दिसते सगळ्यांना? हो. आता आपण शिकतोय झिबूचे सिम्बॉल्स. आपला आता लास्ट टॉपिक राहिलाय तो म्हणजे झिबूचे सिम्बॉल्स. डेली प्रॅक्टिस आपण बघितलं आहे. झिबू सिम्बॉल सांगितले की मी हे आपल्याला कुठे ड्रॉ करायचे ते पहिल्यांदा लिहून काढ. झिबू सिम्बॉल्स तुम्ही जे टॅटू बनवतात त्या पद्धतीने तुम्ही हातावर नेहमी परमनंट बनवून ठेवू शकता. ठीक आहे. आणि नाही तर तुम्हाला कुठल्याही लेफ्ट बॉडी पार्ट, लेफ्ट साइडचा हात, तुमचा लेफ्ट हँड, डावा हात किंवा डावा पाय किंवा डाव्या साइडचा कुठलाही साइडला तुम्ही झिबू सिम्बॉल्स ड्रॉ करू शकता. काय सांगितलं मी? लेफ्ट बॉडी पार्ट डाव्या बाजूला तुम्ही हे ड्रॉ करू शकता. बरोबर. तर आता आपल्याला सध्या काय पाहिजे? आपल्याला म्हणजे एक तर निगेटिव्हिटी आपल्याला रिमूव्ह झाली पाहिजे आपल्या बॉडीतून. बरोबर. जे काही निगेटिव्ह ब्लॉकेजेस असतील, जे काही निगेटिव्ह थॉट असतील, कोणाबद्दलचं काही निगेटिव्ह आपले स्वतःचे विचार्स असतील की आपण कोणाला खूप जास्त बॅड ब्लेसिंग दिल्या असतील, आपण खूप वाईट वागलो असेल, तर मी हे बेसिक सिम्बॉल्स रेकी लेवल 1 मध्ये देते, जेणेकरून तुम्हाला जेव्हा तुम्ही क्लिन्झिंग करता ना, आपली शोधन क्रिया तर या शोधन क्रियेमध्ये आपल्याला मदत होईल अजून चांगल्या प्रकारे. आणि या शोधन क्रियेमध्ये आपल्याला बेसिक कोणती गोष्ट पाहिजे की आपल्याला पैशाचं पण बॅलन्सिंग पाहिजे, आपल्याला हेल्थचं पण बॅलन्सिंग पाहिजे, आपण निगेटिव्हिटी पासून दूर राहिलो पाहिजे आहे, आणि आपल्याला प्रॉस्पेरिटी पण पाहिजे. बरोबर. आणि सगळ्या स्त्रियांना सौंदर्य पाहिजे असते. मेकअप करायची गरज पडली पाहिजे का? नाही. सो आता आपला पहिला सिम्बॉल आहे. दिसतोय का? स्क्रीन दिसतेय सगळ्यांना? या स्क्रीनवर माझा ब्लू कलरचा एरो दिसतो आहे. हो मॅम. हा. आता मी त्या ब्लू कलरच्या एरोवरती जसा एरो ठेवते आणि तसा हळूवारपणे फिरवते बघा. मी ज्या पद्धतीने फिरवते आहे आपल्याला त्या पद्धतीने ड्रॉ करायचे.
इथून स्टार्ट करा. या इथून स्टार्ट करा. थोडस हळूहळू जाऊया आपण. या इथून स्टार्ट करायचं. इथून बघा, या लाईन पासून पुढे जायचं. ॲरोकडे लक्ष द्या हा. पहिल्यांदा एकदा बघून घ्या की कसा ड्रॉ करत आहे. परत दाखवते मी. इथून स्टार्ट केलाय आपण, बघा. बघितला? परत सांगू? या पद्धतीने स्टार्ट करायचं आपल्याला. हा आहे हेल्थचा सिम्बॉल आणि हा हेल्थचा सिम्बॉल आहे. फर्स्ट सिम्बॉल आहे हेल्थचा सिम्बॉल. कशाचा आहे? हेल्थ. ज्यांना आपल्या आरोग्याची जे काही प्रॉब्लेम्स असतील, थायरॉइड, बीपी, शुगर, प्रत्येक जी काही शारीरिक समस्या असतील, तर त्या प्रत्येक गोष्टीसाठी हा सिम्बॉल्स तुम्ही आपल्या लेफ्ट बॉडी पार्टवर, हँड, आपल्या हातावरती, आपल्या पायावरती कुठेही ड्रॉ करू शकता. आणि आपल्याला हा कशाने ड्रॉ करायचा आहे? हेल्थचा सिम्बॉल ग्रीन कलरच्या पेननी. त्याच्या खाली लिहून ठेवायचा, आपल्याला हा सिम्बॉल ग्रीन कलरच्या पेननी ड्रॉ करायचा. परत दाखवू मनीषा मॅम? समजलं का तुम्हाला? अर्चना मॅम, मी परत सांगते हा एकदा. इथून स्टार्ट केलंय आपण, या पद्धतीने गेलो, या पद्धतीने, मग हे खाली घ्यायचं आपल्याला आणि इथून या पद्धतीने आतमध्ये. हा आतमध्ये आला. झालाय सगळ्यांचा हेल्थचा सिम्बॉल ड्रॉ करून? हो मॅम. कुंदा मॅम, समजलं तुम्हाला? येस. मला होय होय, स्वप्नाली मॅमचा पण मेसेज आला. ओके. लहान मुलांना पण तुम्ही रेखी देऊ शकता. फक्त आपण ना लहान मुलांना देताना फक्त त्यांना त्रास होईल नाही. म्हणजे कसं असतं ना, कधी कधी काही जणांना काही जणांचे कसे त्यांचे चक्र कसे असतात ना, कळी स्वरूपाचे असतात. आपण त्यांना एकदम चक्राचं मेडिटेशन वगैरे नाही करू शकत, पण आपण पॉझिटिव्ह अफर्मेशन देऊन त्यांना पाणी चार्ज करून देऊ शकतो. आणि खूपच इमर्जन्सी वाटली किंवा त्यांना म्हणजे कसं होतं ना, की जसं ताप वगैरे आला आणि सगळ्या गोष्टी आल्या, तर त्यांना एक तर मिठाच्या पाण्याने त्यांचं शरीर पुसून काढायचं आणि मग त्यांना अफर्मेशन देऊन हिलिंग देऊ शकतात. तुम्ही रेकी ऊर्जेला कॉल करून मी तुम्हाला एक चार्ट पाठवेल. जे सेशनला ऑनलाईन जे अटेंड होते, ज्यांनी सेशन हे केलेलं आहे, त्यांनीच मी त्यांना शेअर करणार आहे. ठीक आहे? त्यांच्यासोबत मी एक पाठवेल की कुठल्या आजारासाठी कुठे आपण कुठल्या चक्रावरती हात ठेवून आपण त्यांना अफर्मेशन द्यायला पाहिजे. ठीक आहे? तर लहान मुलांना फक्त आजारी असताना रेकी द्या. इतर वेळेस त्यांचे अजून चक्र बॅलन्स नसतात झाले, तर इतकी एनर्जी त्यांच्यातून फ्लो झाली तर कधी कधी उलट्या होऊ शकतात, कधी लूज मोशनचा त्रास होऊ शकतो. तर अवॉइड करा. आपल्याला याचं काय म्हणतात, तुम्हाला
आपल्याला दोन्ही मंत्र एकही म्हटलं, थर्ड आयचा मंत्र आणि आपल्या सहस्त्रार चक्राचा मंत्र एक जरी म्हटला, ओम जरी म्हटला तरी दोन्ही याचा कारण ओम कसा म्हणायचा, अ उ म असं म्हणायचंय. ओम जेव्हा म्हणतो ना आपण, तर अ पासून सुरुवात करायचं, अ उ म. तर त्या अ पासून सुरुवात केल्यानंतर आपलं काय होतं की आपल्या थर्ड आयचं पण आपण मेडिटेशन करतो आणि आपल्या सहस्त्रार चक्राचं पण मेडिटेशन त्यामध्ये होत असतं. कळालं का? त्यांना सॉल्ट बाथ घालू शकता सॅटर्डे, मंगळवार आणि शनिवारी. शनिवारी अमावस्येला, पौर्णिमेला कॉफी आणि सॉल्ट बाथ. तिथे कुठे निगेटिव्ह वाटलं, कुठेतरी असं वाटतंय की बाबा खूप चिडचिड करता आहे, काहीतरी एनर्जी बॅलन्स नाही आहे, तर तुम्ही मंगळवारी आणि शनिवारी त्यांची मिठाच्या पाण्याने आंघोळ घालू शकता. मीठ थोडंसं मूठभर मीठ टाकायचं, कॉफी टाकायची, त्यांनी त्याचा औरा क्लीन होऊन जाईल. आणि तुम्ही अमावस्या पौर्णिमेला पण केलं तरी चालतं. ओके. पुढचा सिम्बॉल आहे ब्युटीचा. हा सगळ्यांनी ड्रॉ केला असेल तर हा सांगते. ठीक आहे. ब्युटीचा सिम्बॉल आहे. प्रत्येकाला तो ब्लॅक कलरच्या पेननी काढायचे. कशाने ड्रॉ करायचंय ब्युटीचा सिम्बॉल? आपलं ब्युटी म्हणजे फक्त सुंदर दिसणं नाही, आपलं अंतर्बाह्य सौंदर्य. म्हणजे मी आतून पण सुंदर पाहिजे, मी दिसायला सुंदर आहे म्हणून मी आतून सुंदर असेल का असं नाही. एखादी व्यक्ती दिसायला कशीही असू दे, पण अंतर्बाह्य सौंदर्य पाहिजे. मला बाह्यरूपी मला चेहऱ्यावरती नेहमी काय पाहिजे, मी हास्यरूपी म्हणजे हास्य पाहिजे चेहऱ्यावर, बरोबर ना. मला अंतर्बाह्य सौंदर्य पाहिजे. त्यासाठी मी हा ब्युटीचा सिम्बॉल ड्रॉ करू शकते, की जे सतत त्यांना मनाचं कुठेतरी कमीपणा वाटतो, सेल्फ लव्ह नाही आहे, तर म्हणजे स्वतःबद्दल काहीतरी नकारात्मक विचार आहे, कुठेतरी काहीतरी कमी वाटते आहे, तर त्यांनी ब्युटीचा सिम्बॉल ड्रॉ करू शकता. ठीक आहे. तर ब्युटीचा सिम्बॉल ड्रॉ करताना या पॉइंट पासून स्टार्ट करायचं. या पद्धतीने हळुवारपणे आपल्याला हा व्ही काढायचा आहे, या पद्धतीने. ठीक आहे. आणि नंतर इथून 7 काढ. 7 मराठीतले 7 कसे काढतो तसं परत दाखवते मी. ब्लू कलरच्या ॲरोकडे लक्ष द्या. असा व्ही काढायचा वरती आणि इकडून असे 7 काढायचे. समजला नसेल तर चॅट बॉक्स मध्ये टाका किंवा मला विचारा, हँड रेज करा, मी परत सांगते. परत सांगते मी एकदा. या पद्धतीने आपल्याला हा व्ही काढायचा आहे. हा व्ही काढल्यानंतर आपल्याला आतून 7 काढायचे, मराठीतले 7. हा असा व्ही काढायचा आणि मराठीतले 7 काढायचे. हा ब्युटीचा सिम्बॉल ब्लॅक कलरच्या पेननी काढायचा आहे. त्याच्या खाली लिहून ठेवा. हॅलो. हा बोला. हा कुठे काढायचं म्हटलं? हा लेफ्ट बॉडी पार्ट वरती काढायचा. हे हो का, दोन्ही पण? हा हा. सगळे सिम्बॉल जे मी आता सांगते आहे ते सगळे आपल्याला लेफ्ट बॉडी पार्ट वरच काढायचे. जे सिम्बॉल सांगते आहे आता, सगळे झिबूचे सिम्बॉल्स, ते सगळे आपल्याला लेफ्ट बॉडी पार्ट, आपल्या डाव्या हात किंवा डावा पाय त्याच्यावर काढायचंय. पुढे जाऊया. हा झालाय तुमचा काढून. परत सांगू. इथून स्टार्ट करणार, असा व्ही काढणार, व्ही नाही वाय येतो तो थोडासा, आणि मग 7 काढायचे मराठीत.
ओके. आता आपण रिलीज, जेव्हा आपल्याकडे थर्ड सिम्बॉल कडे जाऊ, आपल्याला रिलीज म्हणजे जे काही निगेटिव्हिटी असेल आपल्याला ती आपल्याला काय करायचे, रिमूव्ह करायची. बरोबर. आपल्याला जे काही ब्लॉकेजेस असतील ते रिलीज करायचे आहे. ज्या काही इमोशनल, ज्या काही बॅड इमोशन्स असतील, ज्या काही कोणाबद्दल बॅड बेसिंग दिल्या गेल्या असतील, ज्या काही बॅड कर्माज असेल, तो काय करायचा आपल्याला, रिलीज करायचा आहे. त्यासाठी आपण रिलीज सिम्बॉल ड्रॉ करणार आहे. तर रिलीज सिम्बॉल बघा कसा ड्रॉ करतोय आपण. हा एच आहे, सिम्पल. बघा या पद्धतीने आपल्याला खाली यायचं आहे आणि मग परत दाखवते मी, बघा तुम्ही. येस, इथून स्टार्ट करायचं आहे. हा एच ड्रॉ करायचा आहे. येस. रेखा मॅम समजलं का? परत दाखवते मी एकदा. बघा या पद्धतीने आपल्याला एच ड्रॉ करायचा आहे. पहिल्यांदा खाली सिंपल एच. एच ड्रॉ केला, हा कर्सिव एच आहे आणि तो एच ला आपल्याला काय घ्यायचंय, आत आत घ्यायचंय. एनर्जी आपल्याला काय करायची, आतमध्ये घ्यायची. रिलायज रिलायज सिम्बॉल, रिलीज रिलीज रिलीज. रिलीज. हा रिलीज सिम्बॉल आहे, त्याचं रिलीज नाव आहे. जेणेकरून आपला ज्या काही इमोशनल डिस्टर्बन्सेस असतील, ज्या काही भाव म्हणजे जे काही आपले ब्लॉकेजेस असतील, जे निगेटिव्हिटी असेल, ही सगळी निघून जावी म्हणून आपण रिलीज सिम्बॉल ड्रॉ करत असतो. रिलीज सिम्बॉल नेहमी ब्लू कलरच्या पेननी ड्रॉ करायचा आहे. त्याच्या खाली ब्लू कलरचं लिहून द्या. रिलीज सिम्बॉल ब्लू कलरच्या पेननी ड्रॉ करायचे. जाऊया पुढे. झाला का सगळ्यांचा? मॅडम हेल्थ सिम्बॉल तुम्ही हिरव्या पेन सांगितलं ना? हो, हेल्थ सिम्बॉल साठी हिरवा पेन, ब्युटी सिम्बॉल साठी ब्लॅक आणि रिलीज साठी ब्लू कलर. ओके, झालं. चला पुढे जाऊया. आता प्रत्येकाला प्रेमाची गरज आहे. मग ते प्रेम म्हणजे नवरा बायकोचं असू द्या, स्वतःसाठी सेल्फ लव्ह असू द्या. आपल्याला प्रत्येकाला वाटतं ना की आपण आपलं स्वतःचं जपलं पाहिजे, स्वतःचं अस्तित्व आपल्याला निर्माण करायचं आहे. आपल्या मुलांनी आपल्याला प्रेम केलं पाहिजे. आपल्याला प्रत्येकाने जो कोणी आपल्या आयुष्यात आहे त्यांना आपण हवेशीर झालो पाहिजे. बरोबर ना? असं नाही होत. कधी कधी आपल्याला प्रत्येक वेळा काय होतं, समोरच्याच्या चुका पटकन दिसतात. पण जेव्हा आपण चुका दाखवत असतो तेव्हा आपल्याला स्वतःच्या कडे किती बोट आहे हे दिसतात का? बऱ्याच वेळा ना टाळी, आपल्याला जी घटना घडलेली असते त्या टाळी एका हाताने वाजत नाही आपण म्हणतो. त्यामुळे आपण पण कुठेतरी चुकलेलो असू तर म्हणून पण रिलेशन मध्ये ब्लॉकेजेस येत असतात. म्हणून आपल्याला काय करायचं, आता आपल्याला स्वतःला रिलीज करायचं आहे त्या निगेटिव्हिटी मधून. आणि रिलीज केल्यानंतर, आपल्याला रिलीजचा सिम्बॉल ड्रॉ केल्यानंतर तुम्ही काही दिवस, 7 दिवस रिलीज वापरा. मग नंतर सेल्फ लव्ह वापरा. ज्याला पैशाची गरज आहे त्यांनी पैशाचं सिम्बॉल्स ड्रॉ करा. पण याच्यातून आपल्याला बाहेर पडायचंय. आता कोणाचं चुकलं, कोण बरोबर यामध्ये पडायचं नाहीये. मी कशी बदलणार, माझं कसं छान होणार, यामध्ये आपल्याला फोकस करायचंय.
कारण आपण शिकलो आहे, पहिल्या दिवसापासून आपण हेच शिकत आहे की ज्या गोष्टीवरती आपण फोकस करतो त्या गोष्टीकडे आपली काय जाते, एनर्जी जाते. आणि ज्या गोष्टीवरती एनर्जी जाते ती गोष्ट काय होते, एक्सपांड आणि ग्रो होत असते. बरोबर की नाही? त्यामुळे आता आपल्याला सेल्फ लव्ह पण पाहिजे, माझ्या नात्यांमध्ये पण प्रेम पाहिजे, माझ्या आजूबाजूचे जे काही लोक असतील त्यांनी पण मला प्रेम केलं पाहिजे आणि मी पण त्यांना काय केलं पाहिजे, प्रेम केलं पाहिजे. म्हणून अनकंडिशनल लव्ह हा अनकंडिशनल लव्हचा सिम्बॉल आहे. त्याला आपल्याला कशाने ड्रॉ करायचं, रेड पेननी. आता ज्यांना समजा शक्य नाही हातावरती ड्रॉ करणं, बरोबर, असं बरेच वेळा होतं की आपल्याला कुठे कुठे जावं लागतं, कोणी टीचर असतं, कोणी प्रोफेसर असतं, कुठे काय, मग हातावरती आपण वरच्या हातावरती कुठेतरी हातावरती असं लहान मुलांसारखं वाटतं ना, तर त्यांनी काय करायचं, असं व्हाईट पेपर घ्यायचा आणि व्हाईट पेपरवरती काय करायचं, हे सिम्बॉल ड्रॉ करायचे, जो कलर सांगितलाय त्या पेननी ड्रॉ करायचे आणि सोबत पर्समध्ये ठेवायचे. काय सांगितलं मी, समजलं का? ज्यांना असं वाटत असेल की कुठेतरी एवढी हिंमत होत नसेल, चांगलं वाटत नसेल, वयानुसार म्हणा, ज्यांना शक्य नाहीये हे ड्रॉ करणं, त्यांनी काय करायचंय, हे सिम्बॉल आपल्या पर्समध्ये ठेवायचे आहेत. व्हाईट पेपरवरती जे कलर सांगितले त्या कलरनी ड्रॉ करायचे आणि आपल्या सोबत ठेवायचे. ठीक आहे, मुलांना जर मुलांसाठी पण आपण हे करू शकतो, मुलांच्या पण हातावरती नाही का मुलं काय काय काढत राहतात, त्यापेक्षा सरळ या पेननी सिम्बॉल्स काढून द्यायचे. ओके, आता आपण अनकंडिशनल लव्हचा सिम्बॉल बघू, तो काढायचा आहे रेड पेननी. कुठल्या कलरच्या पेननी काढायचा आहे, रेड कलर. रेड. हा, आता सिम्बॉल्स ड्रॉ करताना हार्ट शेप आहे हा, या व्ही शेप मध्ये आपल्याला काढायचा, या पॉइंट पासून स्टार्ट करायचंय. पहिले बघून घ्या सगळ्यांनी, ठीक आहे, बघून घ्या मग काढा. या पॉइंट पासून स्टार्ट करायचं आहे, खाली हा असा व्ही काढायचा आहे पहिल्यांदा, 2 हार्ट्स, बरोबर. त्यानंतर 2 लाईन काढायच्या आहे, 1 आणि 2. त्यानंतर 1 2 3 डॉट द्यायचे, 1 डॉट 2 डॉट 3 डॉट. बघा परत, हा असा हार्ट काढायचा आपल्याला, जॉईंट करायचा नाहीये, हार्ट काढायचा आहे. त्यानंतर 2 लाईन काढायच्या आहे त्या हार्टवर आणि त्या 2 लाईन नंतर आपल्याला 1 डॉट 2 डॉट 3 डॉट. मनीषा मॅम परत दाखवू का, एक मिनिट बघा. एक असा हार्ट काढायचा आपल्याला, ज्यामध्ये नवरा बायकोंची भांडणं होत असतील, वाटत आहे, तर त्यांनी हा ड्रॉ करून ठेवायचा. आपल्याला कोणासोबत पटत नसेल त्यांनी देखील ड्रॉ करायचा आहे. 2 लाईन काढायच्या आहे आणि त्या 2 लाईन काढल्यानंतर 1 डॉट 2 डॉट 3 डॉट. परत दाखवते मी. हा असा हार्ट काढायचा, ठीक आहे, काढला हार्ट. त्यानंतर ह्या 2 लाईन काढायच्या, 1 2 आणि त्यामध्ये 1 2 आणि 3 डॉट द्यायचे. परत दाखवू, 1 खाली घेतलं, 2 2, मग ही लाईन, फर्स्ट लाईन, मग सेकंड लाईन, 1 2 आणि 3 डॉट. आपल्या लेफ्ट बॉडी पार्टवर आपण ड्रॉ करू शकतो रेड पेननी. ओके, त्याच्या खाली लिहून ठेवा, म्हणून मी तुम्हाला हे कलर्स मध्ये टाकून ठेवले आहेत, त्याच्या खाली कलर्स टाकून ठेवले की रेड अनकंडिशनल लव सिम्बॉल.
झालं सगळ्यांचं? नाही समजलं असेल तर त्यांनी मला विचारा. झालं. पुढचा आहे आपला प्रॉस्पेरिटीचा. आर्या मॅम, झालं ना सगळ्यांचं? हो. हा. प्रॉस्पेरिटी. प्रॉस्पेरिटी म्हणजे आपल्याला जे काय पाहिजे, पैशांचे जे काही ब्लॉकेजेस असतात तर ते आपले रिमूव्ह झाले पाहिजे. त्यासाठी हा प्रॉस्पेरिटीचा सिम्बॉल्स असतो. तर मी हे तुम्हाला प्रॉस्पेरिटी आपण ए काढतो ना, तर आपल्याला ए इकडनं स्टार्ट करत असतो बघा. तर आपल्याला ह्या इकडनं स्टार्ट करायचा. हा जो पॉइंट आहे 1 2 खाली घ्या. काय झालं? अरे गाणं प्लीज फोकस करा सगळ्यांनी. हा, मी आता स्क्रीनवरती दाखवत आहे कसा काढायचा आहे, लक्ष द्या. हा ए काढतो आहे आपण, तर आपल्याला ए इकडनं स्टार्ट करत असतो आपण. आपल्याला ए ज्या साईडनी स्टार्ट करतो त्या साईडनी नाही स्टार्ट करायचं, अपोजिट साईडनी स्टार्ट करायचं. ओके. स्लॅन्ट लाईन एक, स्लॅन्ट लाईन दुसरी, आणि मग इथून आपल्याला आतमध्ये कर्व घ्यायचंय. नागमोडी रस्ता आहे, हा घाट आहे. यस. हा घाट चाललोय चाललोय चाललोय, आणि मग हा आतमध्ये घ्यायचंय. जमला का? परत सांगते बघा. स्टँडिंग हे स्लॅन्ट लाईन फर्स्ट, स्लॅन्ट लाईन सेकंड. आता आपली गाडी चालली आहे. येस, बघितला सगळ्यांनी? परत दाखवू? जमला. जमला? एकदा परत दाखवते, एकदा बघून घ्या. ठीक आहे. ही स्लॅन्ट लाईन काढली, हा ए काढला, खाली घेतला आपण. मग इथून आपला घाट सुरू झाला. चाललोय आपण वरती, चाललोय. चाललोय. ओके. हा, याला प्रॉस्पेरिटीचा सिम्बॉल्स म्हणतात. हा प्रॉस्पेरिटीचा सिम्बॉल आपण ग्रीन कलरच्या पेननी ड्रॉ करणार आहोत. तिथे लिहून ठेवा, प्रॉस्पेरिटीचा सिम्बॉल ग्रीन कलरच्या पेननी ड्रॉ करायचा आहे. झालेत हा का सगळ्यांचे कशासाठी? सिम्बॉल ड्रॉ करून? कशासाठी मॅडम हा? प्रॉस्पेरिटी म्हणजे पैशाच्या रिलेटेड काही गोष्टी, पैशाच्या रिलेटेड काही समस्या असतील, काही प्रॉब्लेम्स असतील, तर तुम्ही ड्रॉ म्हणजे ओव्हरऑल प्रॉस्पेरिटीसाठी, समृद्धीसाठी ड्रॉ करायचं आपल्याला. झालेत आपले सिम्बॉल्स. मी तुम्हाला 5 सिम्बॉल्स सांगितलेत. अजून हो. आपण यामध्ये तर आपल्याला जे काही सिम्बॉल्स मिळतात, त्यानंतर मी काही एंजलिक स्विचवर्ड पण कुठल्या याच्यामध्ये माझ्याकडनं भरपूर सरप्राइजेस असतात, ते बघाल. म्हणजे जे काही छोटे 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 प्रॉब्लेम्स आहेत ते तुमचे आपोआपच सॉल्व्ह होऊन जातील सेकंड आणि थर्ड लेवलला. त्यात आपण न्यूमरोलॉजीच्या पण काही रेमेडीज बघणार आहोत. बेसिक रेमेडी म्हणजे तुम्ही एकदा समजा आता फर्स्ट लेवलला ज्यांनी अट्युनमेंट घेतला आहे त्यांनी जे काही टच हिलिंग करू शकता. हा, पहिल्या लेवल पासून तुम्ही हिलिंग करू शकता, पण पहिल्या लेवलला आपल्याला काय करायचंय, टच हिलिंग. म्हणजे ती व्यक्ती जे तुमच्याकडे हिलिंगसाठी आलेली आहे, ज्यांना तुमच्याकडनं हिलिंग घ्यायची आहे, तर पहिल्यांदा त्यांची इच्छा असली पाहिजे. नेहमी रूल्स लक्षात ठेवा, समोरच्याची इच्छा असल्याशिवाय त्याला हिलिंग द्यायची नाही. आणि हिलिंगसाठी काहीतरी एनर्जी एक्सचेंज घ्यायचंय. छोटी अमाऊंट घ्या तुम्ही, जी काही घ्याल. तुम्ही 50 रुपीज 100 रुपीज जे काही तुम्ही ठरवा. आणि त्या पण हिलिंग विदाऊट, तुम्ही घरातल्यांची पण हिलिंग करत असाल तर एनर्जी एक्सचेंज महत्वाचं आहे. कळालं का?
विदाऊट एनर्जी एक्सचेंज कोणालाच हिलिंग करायची नाही. कारण आपण काय करतोय, जेव्हा आपण समोरच्याच्या कर्मात हात घालतोय ना, त्याच्यासाठी ती घटना त्याच्यासोबत घडली, म्हणजे त्या बाजूला त्याची काहीतरी प्रारब्ध असेल. बरोबर की नाही? बरोबर आहे. हा, आणि मग आपण जर कोणाचं प्रारब्ध बदलायला जातो आहे तर काय होईल? आपण प्रारब्धात हात घालतोय ना दुसऱ्यांच्या, जे काही त्याचं ईश्वराने त्याचं ठरवून दिले त्याच्यात तुम्ही काही बदल करण्याला जातोय, तर आपल्याला पण त्याचा त्रास होऊ शकतो. मग आपला कर्मा क्लिअर राहील का? त्याचा कर्मा आपल्यावरती येण्यापेक्षा आपण काय करायचंय, छोटी अमाऊंट एनर्जी एक्सचेंजची घ्यायची आहे, कुठलीही 50 रुपये घ्या, 100 रुपये घ्या, किंवा त्याला ते गोष्टी काय करायचे, मंदिरात त्याच्या काही जे काही धर्मस्थळ असेल म्हणा, किंवा कोणाला तरी त्याला म्हणायचं की त्या पैशाने कोणाला तरी खाऊ घालून दे तू काहीतरी, जो गरजू असेल, जो गरजू आहे त्याला काय करायचंय, त्या गोष्टी देऊन टाक म्हणा. काहीतरी खायला दे, छोटं मोठं बिस्किट काही काही द्या, त्याला म्हणा कुठे मंदिरात तेवढी अमाऊंट टाकून दे, 11 रुपये टाकले तरी चालतील, त्याशिवाय हिलिंग करायची नाही. नियम लक्षात राहील? हो. की मी तुम्हाला एक सिम्बॉल्स दाखवते कसे असतात तर. 1 मिनिट थांबा हा. हे कॉइन दिसत आहे, कॉइन दिसतंय सगळ्यांना बघा. हो हो. हा, तर हे जिबूचा सिम्बॉल आहे, हा प्रॉस्पेरिटीचा सिम्बॉल आहे. हे जिबूचा आपल्याला हा सिम्बॉलचा जिबूचा कॉइन आहे. हा ग्रीन एव्हेंचुराइन. आपण जेव्हा क्रिस्टल शिकणार आहे तर हे जे कॉइन्स असतात हे जिबू कॉइन्स आहे. तुमच्याकडे आहे का? मिस्टरांकडे आहे, ओके, व्हेरी गुड. तर ते तुम्ही सोबत ठेवू शकता. तुम्ही याचे रिझल्ट पण छान असतात, हे सोबत ठेवायचे आपल्याला, जेव्हा प्रॉस्पेरिटीचा किंवा पैशाच्या पर्समध्ये ठेवायचे, हे वॉलेटमध्ये, पर्समध्ये तुम्ही ड्रॉ करून ठेवले तरी चालेल, काहीच हरकत नाही. आर्या मॅम, तुम्ही रेकीच्या बद्दल आधी काही माहिती होतं का तुम्हाला? की सहज घेतला होता? अच्छा, ओके. अच्छा, मी एक्झिबिशन मधून घेतला, व्हेरी गुड. तर हे कॉइन्स असतात, जिबूचे कॉइन्स असतात, ते तुम्ही पर्समध्ये वेगळ्या प्रॉब्लेमसाठी, हेल्थसाठी येतात, अबंडन्ससाठी असतात, प्रॉस्पेरिटीसाठी असतात. तर याच्यामध्ये हे पण असतात, नंबर्स पण लिहिलेले असतात, मनी नंबर्स असतात त्याच्यावरती लिहिलेले, ते तुम्ही सोबत ठेवू शकता. ठीक आहे. हे पुढच्या जेव्हा सेकंड अँड थर्ड लेवल तुम्ही शिकाल, सेकंड अँड थर्ड लेवलला जर तुम्ही जे लोक ऍडमिशन घेतील त्यांना मी त्या गोष्टी सगळ्या डिटेलमध्ये सांगणार आहे. आणि तुम्ही जेव्हा रेकीची कोणाची ही हिलिंग घ्याल तेव्हा तुम्ही आपलं स्वतःचा, मी तुम्हाला औरा लॉक करणं शिकवलंय, बरोबर? तर औरा लॉक करायचा आहे, आणि रेकीचं हिलिंग झाल्यानंतर कॉर्ड कट करायला विसरायचं नाही. जेव्हा आपण हिलिंग करतो आहे, हिलिंग दिल्यानंतर आपल्याला कॉर्ड कटिंग महत्वाचं आहे. जेव्हा आपण त्यांना हिलिंग झाली कम्प्लीट की नंतर आपल्याला कॉर्ड कटिंग करायची आहे. जो लोक हिलिंग करणार आहे त्यांनी त्यासोबत जे काही आपण हिलिंग दिलेली आहे त्याचे धन्यवाद मानायचे, आणि नंतर आपल्या नाभी समोर कट 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 आणि डिलीट 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 म्हणायचं आहे. ओके, एवढं समजलं आहे? आता आपला रेकी लेवल 1चा सिलेबस पूर्णतः कंप्लीट झाला आहे. आपली 3 फेब्रुवारी पासून नवीन एक बॅच सुरू होते आहे, जी 8:30 ते 9:30 राहणार आहे.
ज्यांची इच्छा असल्यास त्यांनी ती बॅच परत रिपीट करू शकता. ओके. आणि ज्या लोकांनी अट्युनमेंट घेतला आहे त्या लोकांसाठी मी सकाळी एक मेडिटेशन आणि एनर्जी ऍक्टिव्हेशन घेणार आहे. तर या 4-5 दिवसामध्ये किंवा पुढच्या गुरुवारी तुमचं सकाळी एक सेशन राहणार आहे. त्यासाठी तुम्हाला फक्त वेळ द्यावा लागेल. थोडं लवकर राहील ते, मी तुम्हाला कळवेल. ओके. कीर्ती मॅम, तुमचा काही अनुभव शेअर करू शकाल का तुम्ही? अनम्यूट करा. तुम्ही म्यूट आहात. हा, बोला. मला ऐकल्यानंतर फार चांगलं वाटतंय, पण मी ते काय रेग्युलर कंटिन्यू नाही करू शकली. तर आता 3 फेब्रुवारी नंतर संध्याकाळचं आहे तर ते पूर्ण करेल. म्हणजे मधातूनच कधी कधी घेतलेलं आहे मीटिंग वगैरे असल्यामुळे. तर मी 3 फेब्रुवारी नंतर कंटिन्यू करण्याचा प्रयत्न करेल. बरं, चालेल. एकदम छान वाटतंय. ऐका ते आणि ते लिहा गोष्टी. तुम्हाला त्या गोष्टी वाटत आहे त्या कंटिन्यू आपल्याला प्रॅक्टिस करायची. प्रॅक्टिस केली ना 21 डेजची की होईल. आणि जर माझ्याकडनं शक्य झालं आणि दोन्ही बॅचचे स्टुडंट आपण मिळून पण प्रॅक्टिस करू शकतो. मी कळवते तसं तुम्हाला. आता कोणाचे काही प्रश्न आहे का? इथे आपल्याला ना आपल्या मीटिंगच्या तिथे एक इमोजीवाला हँडरेस पण मिळतो बघा. रिॲक्ट करतो ना आपण खाली, रिॲक्टच्या तिथे इमोजीवाला हँडरेस बघा. मी आता इथे बघा, असा हँडरेस इथे आहे खाली. तिथे तुम्ही करू शकता तुम्हाला काही प्रश्न असल्यास. कोणाचे प्रश्न, काही प्रश्न आहे? नाहीये. काय म्हटलं? माझ्या मोबाईल मध्ये नाहीये ते हँडरेजचं. अच्छा, असेल ते, दिसत नसेल तुम्हाला, समजलं नसेल. हो का? हा. ओके, आपण थांबायचं आता. अच्छा, रेखा मॅम तुम्ही बोलताय, अनम्यूट करा रेखा मॅम. हा, बोला. तुम्ही यावरती काही पुस्तक वगैरे हे लिहिलेलं आहे का, काही असं म्हणजे नोट्स हे वगैरे देताय का असं? नोट्स पहिल्या लेवलला नाही, दुसऱ्या लेवलची आणि तिसऱ्या लेवलची नोट्स असतात. मी पहिल्या लेवलला जे अट्युनमेंट घेतात ना, कारण जे अट्युनमेंट घेत नाही त्यांच्या एनर्जीतून तो फ्लो होत नाही, बरोबर. हे फक्त अफर्मेशन काम करतील. म्हणजे मग इतरांची केस ते घेऊ शकत नाही. जर तुम्ही कोणाची हिलिंग घेत आहात तर तुम्हाला ते पॉइंट्स माहिती असले पाहिजे, बरोबर. तर त्यासाठी पहिल्या लेवलचं जे अट्युनमेंट घेतात त्यांना मी सर्टिफिकेट देते की लेवल 1 त्यांनी कम्प्लीट केलेली आहे. आणि त्यांना मी एक नोट्स देत असते की बेसिक काही आपले आजार असतात तर कुठल्या पॉइंटवरती हात ठेवून ते हिलिंग करू शकता. पण टच थेरपी, हा, डिस्टन्स हिलिंग नाही. तो पेशंट तुमच्या समोर उपस्थित असला पाहिजे. जेव्हा तुम्ही हिलिंग करायला एखादी व्यक्ती तुमच्याकडे आली तर तुम्ही पहिल्या लेवल पासून रेकीचं हिलिंग करू शकता. त्या त्रासातून त्याला तुम्ही जे काही इंटेन्शन देऊन कुठल्याही गोष्टीचं हिलिंग करू शकता. ती व्यक्ती तुमच्या समोर प्रेझेंट असली पाहिजे. पहिल्या लेवलचा नियम तोच आहे की आपण टच थेरपीने हिलिंग देत असतो. आपला स्पर्श, आपल्या हस्तस्पर्श चिकित्सा, आपल्या हाताचा स्पर्श त्यांना झाला पाहिजे. त्यासाठी अट्युनमेंट आवश्यक आहे? त्यासाठी अट्युनमेंट आवश्यक आहे. अच्छा, अट्युनमेंट म्हणजे काय, आपल्याला कसं आहे काय? मला अट्युनमेंट प्रोसेस काय असते तुम्हाला मी सांगितलं होतं, परत एकदा सांगते. अट्युनमेंट म्हणजे आपल्याला जर अट्युनमेंट घ्यायच्या अगोदर 3 दिवस आपल्याला मिठाच्या पाण्याने आंघोळ करायचे कमीत कमी, ठीक आहे. आणि अट्युनमेंट ज्या दिवशी घ्यायचंय त्याच्या आदल्या दिवशी हलका आहार घ्यायचाय. अट्युनमेंट घेताना आपल्याला मोकळे कपडे घालायचे आहे, हलके कपडे घालायचे, कॉटनचे घातले तरी चालेल. आणि रात्रीचा आहार हलका घ्यायचा आहे, खिचडी वगैरे. आणि सकाळी आपलं अट्युनमेंट सकाळी असते सहसा 6 वाजता, 6:30, 7 वाजेपर्यंत असं आपलं अट्युनमेंट असतं. तर अट्युनमेंट ही प्रोसेस तुम्ही रूट चक्रापर्यंत मला दिसले पाहिजे.
तुम्हाला अटुनमेंटसाठी कॅमेरा ऑन करून बसायचा आहे. अटुनमेंटसाठी तुम्हाला आंघोळ करून बसायचं आहे आणि तुम्ही रूट चक्रापर्यंत दिसले पाहिजे. अच्छा. हा. आणि सकाळी मी तुम्हाला ती जी रेकीची हिलिंग आहे, जे काही सिम्बॉल्स असते तुमचे, मी काही चक्र ओपन करत असते जे आपण पुढे शिकूच. तर त्या पहिल्या लेवलचं अट्युनमेंट ज्यांना इच्छा असेल त्यांनी घ्या. मी पुढच्या सोमवार नंतर अट्युनमेंट देऊ शकते, कारण मी पुढच्या सोमवारपर्यंत थोडी बिझी आहे. कारण काय माझं ते आधीच गेलेलं आहे ना, मिस झालंय ना काही तुमचे सेशन, ओके. हो त्यामुळे हो. मला असं हे रिपीट करू का? हा, तर मग अट्युनमेंट मग आता पुढच्या बॅच सोबत घेतले तरी चालतील, ज्यांना जर इच्छा आहे की 8:30च्या बॅचला रिपीट करू का पुन्हा? हो करा ना, करा, हरकत नाही, काहीच हरकत नाही. म्हणजे तेवढंच बरोबर स्टार्टिंग पासून ऐकायला मिळेल सगळं. चालेल चालेल, काही हरकत नाही. परत नोट्स बनवा. हो. ज्यांचं अट्युनमेंट झालंय ते पण, ही मी जोपर्यंत आहे तुम्ही माझ्या प्रत्येक बॅच रिपीट करू शकता. ओके, थँक्यू मॅडम. हा हॅलो. हा, अर्चना मॅम बोल. काय स्वप्नाली मॅम? मंगळवारी घेऊ शकता का म्हंटल? हो घेऊ शकता ना. पहा, फक्त सकाळी घ्यायचंय. तुम्ही मिठाच्या पाण्याने आंघोळ करा. ठीक आहे, ठीक हा, आणि अट्युनमेंट साठी तुमच्याकडनं शक्य, मी तर 99 म्हणजे बेसिक अमाऊंट ठरवली आहे, तुमच्याकडनं शक्य होत असेल तर ती मला द्या. मी आता मला जे काही अट्युनमेंटचे पैसे आले ते मी दानच देते, म्हणजे मंदिरात देऊन टाकत असते. ते मला पण नकोय, पण ते मी कारण फ्री द्यायचं तर मी पूर्ण फ्रीच देते. मला ते पैसे नकोय. मी तर ज्या दिवशी मला फर्स्ट अट्युनमेंटचे पैसे आले ते मी स्वामी समर्थांच्या मंदिरात देऊन दिले होते. अरे वा, हा, खूप छान. कारण की मला ते नकोच आहे. मी जर फ्री ठरवलेलं आहे ना, तर मी पहिली लेवल पूर्ण फ्रीज देणार आहे. पण जर एनर्जी एक्सचेंज नाही घेतलं तर त्याचा त्रास मलाही होईल आणि तुम्हालाही होईल, कारण मी तुमच्या कर्मात हात घालते ना, बरोबर की नाही? आणि मला म्हणजे समर्थांच्या कृपेने मला कधीच म्हणजे मला माहिती आहे की समर्थांवर माझा पूर्ण विश्वास आहे, माझा ईश्वर गुरूंवर, दिव्य रेकी शक्तीवर पूर्ण विश्वास आहे. तर मी छोटी अमाऊंट दिल्यानंतरही कुठेतरी म्हणतात ना, आपण जे काही आपल्याला अर्निंग होतं त्याच्यातून काहीतरी दान द्यावं. ते तुम्हाला मी नंतर तुम्हालाच आपोआप सवय लागेल. दुसऱ्या आणि तिसऱ्या लेवलला जे तुम्ही अर्न करता त्याच्यातलं तुमच्या शक्य फुल ना फुलाची पाकळी हे दान देणं फार महत्वाचं आहे, बरोबर? कारण की जे कमवतात कुठेतरी ग्रॅटिट्यूड राहतो त्या गोष्टींमुळे. आज तुम्हाला एक मनी मंत्र गेलेत का सगळे? स्वप्नाली मॅम गेल्या बहुतेक, आहेत का? आपल्याला मी अजून एक मनी मंत्र तुम्हाला सांगायचा राहिला होता. त्या अगोदर आपण अर्चना मॅमचा एक प्रश्न घेऊया. हा अर्चना मॅम, तुम्ही काहीतरी बोलत होता. मॅम, आपण अटुनमेंट रिपीट करू शकतो का एकदा घेतल्यानंतर? नाही, लेवल 1चं अट्युनमेंट तुम्ही घेतलाय का अगोदर कुठे? आधी एक कोर्स केला पण मी पूर्ण नव्हता केला, पण अटुनमेंट झालं होतं माझं. हा, ठीक आहे ना, मग काही हरकत नाही, घेऊ शकता तुम्ही. रिपीट तुम्हाला करू जर वाटते, शकतो? बघा, तुमची इच्छा असेल तर तुम्ही घेऊ शकता. नंतर तुम्ही सेकंड आणि थर्ड लेवल पण केली आहे का? नाही नाही मॅम. बरं, मग तुम्ही घेऊ शकता ना, काही हरकत नाही. ओके, हा ठीक. आणि मॅम 8:30ची बॅच राहील त्याला तुम्ही मेसेज टाकाल ना ग्रुपला? हो हो, तुमच्या ग्रुपला पण लिंक येत जाईल. ठीक ते आहे, ठीक. वेगळेच ग्रुप वेगळा आहे तो. ओके, ओके. दोन्ही ग्रुपला मी लिंक टाकेल. पण ओके, आम्ही जॉईन थँक्यू. करू शकतो ना? थँक्यू मॅम. हो हो, तुम्ही जॉईन करू शकता. मी लिंक दोन्हीकडे थँक्यू. पाठवेल. हो. बरं, तुम्हाला काही त्याची फीस वगैरे द्यायची असेल तर आम्हाला सांगा. नाही नाही, त्याची काही फी नाही. फक्त अट्युनमेंटची एक नॉमिनल एनर्जी एक्सचेंज आहे, तो द्यावा हा. लागतो बस. कारण आता हे कसं झालं नाहीये ना, रिपीट होत आहे हो माझं हो, म्हणून. करा, काही हरकत नाही. सगळ्यांनी रिपीट करा, मला पण छान वाटेल. अरे बापरे, तुझा चेहरा पाहायला खूप छान वाटतं आम्हाला. और त्यामध्ये दिला ते ब्युटी, ते खूपच सुंदर आहे बाबा. सुपर, आय लाईक. बरं, आता आपण एक मनी मंत्र घेणार आहोत. बघा, पैशाची ऊर्जा आपल्या आयुष्यात प्रत्येकाला हवी आहे. तर मी त्याच्यासाठी 2-3 टिप्स सांगणार आहे, त्या तुम्ही लक्षात ठेवा आणि तुमच्या हजबंडला, मुलांना किंवा वडिलांना सांगू शकता. तर एक म्हणजे आपली पर्स बिलकुल फाटकी नसावी. तुम्ही एकच पर्स वापरा. तुमच्याकडे पर्स नसेल तर तुम्ही एकच पर्स वापरा. ती व्यवस्थित क्लीन करून वापरा. त्याच्यात कचरा, कागद, औषधांचे कागद असे भरून ठेवू नका. त्याची 2-3 दिवसानंतर साफसफाई करत जा. त्याच्यात काही बारीक कचरा गेलेला असतो. आपण बाहेर जातो, बऱ्याच वेळा फिरायला जातो, मग काहीतरी टाकल्या जाते, कधी चिप्सचे पॅकेट ठेवतो. तर तसं बिलकुल करायचं नाही.
आपला पर्सचा कलर शक्यतोवर हिरवा कलर असला तर चांगला आहे. कलर बघताना आपल्याला लाईट ब्लू कलर, हिरवा कलर अशा कलर बघायचे आहे. आणि पर्स फाटकी नको, अजिबात फाटकी पर्स नको. एकच पर्स वापरा, 10 पर्स घरात ठेवू नका. म्हणजे आणि पर्स मध्ये कधीही खाली पर्स ठेवू नका, त्याच्यामध्ये 100 रुपये टाकून ठेवा. जेंट्सचा वॉलेटचा कलर तुम्ही ब्राउनी कलर घेऊ शकतात, ब्लॅक कलर वापरू नका. ब्लॅक कलर, ब्राऊन कलर काय देतो, स्टॅबिलिटी देतो. ग्रीन कलर वापरू शकता वॉलेटचा, किंवा ब्राऊन कलर वापरा. हे आपलं समृद्धी शक्तिपात होत असतो तो, त्यामध्ये तर पूर्ण मनी मास्टरीच घेते मी. त्यामध्ये मनीच्या सगळ्या जे काही तुमचे ब्लॉकेजेस असतात ते रिमूव्ह झाले, म्हणजे रिमूव्ह करण्यासाठी काही तुम्हाला टिप्स दिलेल्या असतात, रेमेडीज दिल्या जातात. ते आपल्या समृद्धी शक्तिपात वर्षातून 3 वेळाच होत असतो. एक तर अक्षयतृतीया, एक धनत्रयोदशी आणि दसरा. ठीक आहे. पण तोपर्यंत तुम्ही आता रेकीमध्ये आला आहात तर तुम्हाला बेसिक टिप महत्वाची आहे की पैशांचं आवक पण व्हायला पाहिजे. तर ह्या पहिल्यांदा पर्सवरती फोकस करायचं की पर्स क्लीन ठेवायची. खूप मेकअपचं सामान टाकून नाही ठेवायचं, कंगवे राहतात, हे राहतं, तर असं करायचं नाही. पर्स आहे ना, ती पर्स सारखी स्ट्रेट करायची. त्याच्यामध्ये आपल्याला काय करायचं आहे, हो करा. ठीक आहे, ठीक आहे, ओके. तर आपल्याला पैशासारखी ट्रीट करायची, आणि पैशासारखी नाही, पर्स आपल्याला पर्स सारखी ट्रीट करायची. ती त्याच्यामध्ये कचरा ठेवायचा नाही, ती फाटलेली नसावी. ती एक जरी असली तरी चालेल. 10 पर्स वापरून फिरायचं नाही, एक व्यवस्थित वापरायची. मग भलाई ती खराब झाल्यानंतर दुसरी नवीन घ्या. ठीक आहे. आतमध्ये छोटी चोर्स पर्स ठेवू शकतात, ती पण क्लीन ठेवा. जी काही तुम्ही छोटीशी पर्स ठेवता ती देखील क्लीन ठेवा मोठ्या पर्समध्ये. आणि दुसरी गोष्ट, खूप स्टॉक असतो मॅडम पर्सचा आता आजकाल. हो, मग ते ठेवायचा नाही ना, त्यांनी आपले मनी ब्लॉकेजेस निर्माण होतात. तुम्ही पर्स जितक्या मेंटेन करतात त्यात तुम्ही काहीतरी पैसे टाकून ठेवता का? सगळ्यांना मॅचिंग पर्स पाहिजे असते हो, ड्रेसवर. मॅचिंग पाहिजे, पण पैसे टाकून ठेवले पाहिजे ना काहीतरी. फक्त ब्लॅक नको खायला पाहिजे की नाही. पर्स मध्ये रिकामी पर्स ठेवली तर रिकामच होईल ना आपलं. त्यामुळे बरोबर थोडी आहे. पर्स मध्ये थोडे पैसे टाकून ठेवा. जितक्या पर्स असतील 50, 20, 25 असे पैसे टाकून ठेवा त्याच्यामध्ये. आणि दुसरी गोष्ट, आपल्या पर्समध्ये भीमसेनी कापूर आणि लवंग, अच्छा, भीमसेनी कापूर, लवंग आणि दालचिनीचे पान. दालचिनी माहितीये, दालचिनीचा तुकडा आणि तमालपत्र, तेजपत्ता म्हणतात बघा. भीमसेनी कापूर, भीमसेनी कापूर, लवंग, दालचिनी, लवंग, दालचिनीचा तुकडा, तमालपत्र आणि विलायची, 1 किंवा 2 विलायच्या. हे लिहून घ्या तुम्ही प्रत्येक जण. भीमसेनी कापूर, लवंग, दालचिनीचा तुकडा, तमालपत्र आणि विलायची. तमालपत्र म्हणजे हीच ना, तेजपत्ता. तेजपत्ता. हा, हे किती किती असे 2-2, 3-3 घ्यायची का मॅडम? एक एक ठेवलं तरी चालेल. अच्छा, 1-1 पीस. हा, 1-1 पीस ठेवलं तरी चालेल. तुम्ही 2 ठेवू शकता. 2 ठेवण्यापेक्षा एक ठेवलं तरी चालेल, पण ठेवा पर्समध्ये. भीमसेनी कापूर आणि लवंग, तर लवंग आणि विलायची कंपल्सरी ठेवा. जे या सगळ्यामधलं जे काही असेल ते नक्की तुमच्या पर्समध्ये ठेवत जा, तुमच्या तिजोरीत ठेवत जा. युट्यूबवर माझा धनपोटलीचा व्हिडिओ आहे, तो बघाल एकदा. बघितलं मॅम मी. हा, तर तसं आपल्याला लक्ष्मीपूजन येतं बघा. आता वसंत लाल पंचमी येते. कापडमध्ये ना, हा, लाल कापडमध्ये. हा, लाल कपड्यामध्ये तिजोरीत ठेवायचा तो. लिहिलं आहे सगळं? हो, झालं. वसंत पंचमीला पण तुम्ही तो व्हिडिओ बघून, वसंत पंचमी दिवस छान असतो, त्या दिवशी सरस्वती पूजन करता, तर त्या दिवशी पण तुम्ही लक्ष्मीची पूजा करू शकतात. तो दिवस फार छान असतो. तर त्या वसंत दिवशी पंचमी. तुम्ही तो युट्यूबला आहे मॅम, तुम्ही युट्यूबला माझं चॅनल सबस्क्राईब करा, तुम्हाला तो व्हिडिओ दिसेल.
किंवा ह्याही गोष्टी ज्या मी आता तुम्हाला गोष्टी सांगितल्या त्या तुम्ही तुमच्या पर्समध्ये कंटिन्यू ठेवू शकता. त्यांनी देखील बेनिफिट होतात, कारण भीमसेनी कापूर म्हणजे खूप छान प्रकारे काम करतो. पण कापूर नॉर्मल कापूर घ्यायचा नाही, हा भीमसेनीच आणायचा. वडीवाला नाही घ्यायचा. हा, वडीवाला नाही घ्यायचा, भीमसेनी मागायचा, भीमसेनीच घ्यायचा. ओके, लिहून घेतलं हे सगळ्यांनी? हो डेली प्रॅक्टिस समजली आहे? हो. हा, मॅडम आता तुम्ही आपण याच वेळेला कंटिन्यू क्लास नाही घेऊ शकणार का? 8:30. यावेळेस मग सेकंड लेवलची बॅच राहील ना. हो हो आणि जे काही जेंट्स आहेत त्यांना रात्रीचं सेशन पाहिजे आहेत, की म्हणजे त्यांना पण शिकायचं आहे. तर बऱ्याच जणांची रिक्वेस्ट आली की रात्रीला घ्या म्हणून, थोडंसं ऑफिसमधनं आल्यानंतर म्हणजे आम्हाला पण मिळतं. 8:30ला. हा, 8:30ला. ओके. मग ती तुमचं बॅच आम्ही काय म्हटलं? लेडीज जनरल यावेळेला रिकामे असतात ना थोड्या. रिकामे असतात, बरोबर आहे. आणि इतकं छान की तुमचं सेशन सुरू आहे त्यापासून मोबाईल खूप कमी झालाय. व्हेरी गुड. व्हॉट्सअप, इंस्टाग्राम सगळं एकदम कमी झालं. तुम्ही डेली प्रॅक्टिस चालू कराल ना तर तुम्हालाच तुमचा फरक जाणवेल. तुम्ही रेकीची प्रॅक्टिस कराल ना तर तुम्हाला कुणाची जास्त तुम्हाला खूपच फरक जाणवेल. म्हणजे मला ऐकून घेतलं त्यासाठी कोटी कोटी आभार. आज आपण इथे थांबतो आहे. आपण परत 3 तारखेला भेटू. दिव्य रेकी शक्ती ईश्वर गुरु तुमच्या आयुष्यात परमसुख, समाधान, आरोग्य, ऐश्वर्य आणि दीर्घायुष्य प्रदान करो, हीच मी ईश्वरचरणी प्रार्थना करते. रेकी ब्लेस्ड यू, एंजल ब्लेस्ड यू, आणि सगळे ईश्वर तुम्हाला सुखा समाधानात आनंदात ठेवो, हीच मी ईश्वरचरणी प्रार्थना करते. थँक्यू सो मच. धन्यवाद, धन्यवाद, धन्यवाद. थँक्यू मॅडम. थँक्यू.